नाना, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली. सीबीडी प्रभागामधनं अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला. तुम्हाला का वाटलं की डायरेक्ट निवडणूक तुम्ही लढवायला हवी म्हणून? गेली 20-25 वर्ष समाजसेवा लोकांचे प्रश्न हे ते जाणत गेलो. इथले जे नगरसेवक वगैरे आहेत, इथे पुष्कळ अशा समस्या आहेत. त्या लोकांच्या समस्याचं निवारण होत नाही. त्याच्यामुळं आता वाटलं की कुठेतरी आपण निवडणूक लढवावी. म्हणून ते निवडणूक लढवण्यासाठी मी तयार झालो. माझे जे समर्थक आहेत, मित्रमंडळी, परिवार वगैरे, त्यांनी मला प्रतिसाद दिला आणि मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. आता जनतेमध्ये ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जात आहात, जनता तुम्हाला कशा पद्धतीने स्वीकारते? जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला आहे. आणि ती जनता मला अगोदरही बोलतच होती की तुम्ही निवडणूक लढवायला हवी. पण मी म्हटलं नको, चाललंय तसं चालू द्या. पण आता लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्याचं हे करण्यासाठी, निवारण करण्यासाठी म्हटलं चला एक निवडणूक लढून बघूया. अजितदादांची राष्ट्रवादीच का? अजितदादाची राष्ट्रवादी, अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ती व्यक्ती अशी आहे की ती दिवस रात्र काही बघत नाही आणि लोकांच्या समस्या आणि जे काय कार्यक्रम करण्यासाठी कधीही घरातनं बाहेर पडतात. त्याच्यामुळं त्यांचा जरा मला विश्वास आहे की ते ह्या भागातील काही समस्यांसाठी आपल्याला पाठपुरावा केल्यानंतर मदत करतील. या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राहिलेले आहेत. तर त्यांच्याकडून लोकांच्या समस्या सुटल्या का? आता इलेक्शनला तर पुष्कळ उशीर झाला. हम्म, मध्ये ते जवळजवळ 9-1 वर्ष राहिले. बरोबर. त्याच्यामध्ये लोकांचे पुष्कळ हाल झाले. काय आणि समस्या तर वाढतच गेलेल्या आहेत. फक्त कॉन्ट्रॅक्ट निघणे आणि कॉन्ट्रॅक्ट होणे. वैयक्तिक समस्या जसं त्यांच्या परिसरातल्या समस्या त्याच्याकडं कोणी लक्ष नाही घातलं. हे नागरिकांच्या समस्यांकडे कोणी लक्ष दिलंच नाही. नाही. ना की तुमच्याविषयी असं बोललं जातं की कधीही तुम्हाला फोन करा, तुम्ही कायम लोकांच्या सेवेमध्ये हजर असता. त्यावेळेला तुम्ही राजकारण बघितलं नाही, जात बघितली नाही, धर्म बघितला नाही. तुमचा हाच अजेंडा निवडणुकीनंतरही पुढे असाच राहणार का? माझा अजेंडा तोच राहणार आहे. कारण कोणी मला जर वाटलं की अडचण येतं तर माझ्याच्याने राहवत नाही. मग दिवस रात्र काही असो, मी त्याच्यासाठी तत्पर आहे आणि त्याच्याने माझी बॅटरी चार्ज होते. म्हणजे मला एकदम उत्स्फूर्त वाटतं, असं वाटतं की नाही गेलं पाहिजे. अडलेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे आणि त्याच्याने मला प्रेरणा भेटते आणि मला ताकद येते. म्हणजे राजकारण आणि समाजकारणाचा लांब लांबपर्यंत तुमचा काही संबंध नाही. त्या दोन काही वेगवेगळ्या गोष्टी आहे तुमच्या दृष्टीने. म्हणजे निवडणूक हा विषय फक्त आता तात्पुरता आहे. निवडणूक विषय हा तात्पुरताच आहे. त्याच्याने काय आपल्याला काय असं हे करायचं नाही. पण लोकांची सेवा, समस्या, जे आर्थिक प्रॉब्लेम त्या सगळ्यांचं निवारण झालं पाहिजे. कोणी निराश झालं नाही पाहिजे. त्यासाठी थोडीशी आता कामं तर आपण करतच आहोत. पण काही अडचणी अशा येतात की त्याच्यासाठी ताकद लागते, बरोबर पाठबळ आहे. लागतं. बरोबर आहे. त्या पाठबळासाठीच निवडणुकी रिंगणात उतरावं लागतं. आता अनेक लोक असे बघतो की समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये पदांवरती आहेत. पण तुमचं काम आणि त्यांचं काम याच्यामध्ये प्रचंड अंतर दिसतं. जनतेमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही जाताय, जनता तुम्हाला ज्याप्रमाणे प्रतिसाद देते. तर ह्या लोकांकडनं गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्या समस्या आहेत प्रभागातल्या ज्या सोडवल्या नाहीत, त्या प्रामुख्यानं सोडवल्या गेल्या पाहिजे अशी जनतेतनं मागणी येते. अशी कुठल्या समस्येकडे तुम्ही लक्ष देताल जास्त करून? जसं आता पाऊस जर जोराचा आल्यानंतर जे पाणी साचतं वगैरे, त्याच्यामध्ये काम झालं होतं, पण ह्या टायमाला परत ते पाणी साचलं होतं. परत काही जागेवर रस्त्यांची अडचणी आहेत, गटारांची आहेत. काय आता जसं आपल्या रमाबाई, संभाजीनगर, दुर्गामाता, हं, तिथली आतमधली जर दुरावस्था बघितली, हं. तर तिथे कोणाचं लक्ष नाही. ते लोक मी बघितलं जाऊन की कसे राहतात तिथे. सरळ रस्ता नाही, गटारं उघडी, हे ते म्हणजे अशी एकदम समस्या की ते कसे दिवस काढतात ते त्यांनाच माहिती. पण ह्याचं निवारण कुठंतरी झालं पाहिजे. ते पण व्यक्ती आहेत ना, माणसं आहेत ना. बरोबर आहे. पण तिथे कोणाचं लक्ष नाही. म्हणजे आजपर्यंत तिथे कोणाचं म्हणावं तसं लक्ष हां, गेलं म्हणजे नाही. जे मी बघितलं हं. त्याप्रमाणे तर तसं वाटतंच आहे. पण एवढ्या धोकादायक ह्याच्यामध्ये ती लोकं राहत आहेत, काही-काही जागेवर, की नीट रस्ताही नाहीये तिथे त्यांना जाण्यासाठी. तर त्या बाबतीत लोकं तिथं खूप नाराज आहेत. प्राथमिकतेने तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देणार आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होय, करणार. होय. म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळायला हव्यात. मिळायला हवे. ओके.
गेल्या अनेक वर्षांपासून इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक चौक आहे. परंतु त्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुठं दिसतच नाही. आ, आता मी इथे राहतो जवळजवळ 45 वर्ष झालेले आहेत. तर तो चौक जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने आहे. आणि खाली महाकाली चौक आहे, सेक्टर 4 येथे. आता हा चौक जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. तर तिथं त्यांची एक प्रतिकृती वगैरे चांगली सुंदर ठेवायला पाहिजे होती. पण मध्ये काहीतरी अडीअडचणी असल्या कारणाने नसन झालं. पण आता हा एवढा मोठा जो तिथं 5 घोडे वगैरे हे ते केलेले आहेत, त्याचं जे सुशोभीकरण केलेलं आहे, ते कामं होतात, पण त्याची निगा राखली जात नाही. आणि तिथे एक महाराजांची मूर्ती असावी काय, तर ते अजून सुंदर वाटेल. ओके. इथं आणखी एक सेल्फी पॉईंट बनवण्यात आला होता. तर त्या सेल्फी पॉईंटची दुरावस्था बघता त्या सेल्फी पॉईंटकडे कोणी सेल्फी घ्यायला जात असलं असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, ते नवीन नवीन होतं तेव्हा तेवढ्या पुरतं, पण नंतर कोण तिथे लक्ष देत नाही, निगा त्याची राखली जात नाही. ते तेवढ्या पुरतं असतं आणि त्याच्यानंतर जैसे थे म्हणजे तो सेल्फी पॉईंट वाटतच नाही, तो असं वाटतं की काहीतरी तिथं असंच आहे. म्हणजे थोडक्यात अशी कामं फक्त काही ठराविक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कामं करून नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात का? हा, त्याचं मेंटेनन्स हे ते होत नाही वेळोवेळी. ते झाल्यानंतर तो सेल्फी पॉईंट, तसं सेल्फी पॉईंट म्हणजे काय, की येऊन फोटो वगैरे काढणं हे ते. पण त्याची दुरवस्था असल्यानंतर तिथं कोण फोटो वगैरे काढणार आहे. ना ना, तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये कनेक्ट आहात आता. तर लहानांची कुठली समस्या आहे का? वेळोवेळी तिथं बघितलं जातं की जे इथं मैदानाच्या समस्येविषयी बोललं जातं. लहान मुलांकडनं विशेष करून, तरुणांकडनं विशेष करून बोललं जातं की इथलं मैदान जे आहे, ते मैदान त्यांना खेळण्यासाठी सहज उपलब्ध व्हावं. तर त्या बाबतीत तुमची काय भूमिका असेल? तर इथे एक सुनील गावस्कर मैदान आहे. पण तिथे काय आहे, आता ते खेळायला त्यावर खेळतात, पण एखादा काय इव्हेंट आला, फंक्शन आलं, काय आलं, मग ते मुलांचं खेळण्याचं सगळं राहून जातं. आणि त्याच्यासाठी ते महानगरपालिका वगैरे काय असेल ते भाड्याने देते. खाली ते राजीव गांधी स्टेडियम आहे. त्याच्यामध्ये पण स्थानिकांना वाव देण्यासाठी तिथे पाबंदी आहे. काय, तर ह्या समस्या ज्या आहेत, मुलांनी जायचं कुठं खेळायला? एखादा तरी त्यांच्यासाठी फुल हक्काचं टाइम मैदान. पाहिजे हक्काचा. एखादा कार्यक्रम आला 10 दिवस, 12 दिवस, 8 दिवस, मग 8 दिवस खेळणं वगैरे पोरांचं सगळं बंद होतं. तर हे कुठेतरी त्यांचा मार्ग निघला पाहिजे. तुमचे हे जे कार्यक्रम आहे तुम्ही दुसरीकडे कुठेतरी घ्यावे. खेळायचं मैदान खेळण्यासाठीच वापरण्यात यावं. आणखी एक वारकरी भवनचा मुद्दा असा प्रकर्षानं पुढे येतो की वारकरी भवन हे खास करून धार्मिक कार्यक्रमांसाठी तयार केलं गेलं आहे. तर ते वारकरी भवन हे धार्मिक कार्यक्रम सोडून इतर गोष्टींसाठी सुद्धा वापरलं जात आहे, असं स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. तर त्या बाबतीत तुमची भूमिका काय असेल? वारकरी भवन हे नाव जे आहे, वारकरी भवन म्हणजे ते धार्मिक कामासाठीच पाहिजे. पण तिथे आता काही कार्यक्रम असतात, जसं लग्नाचे झाले, काही इव्हेंट झाले, काही झाले, ते त्याच्यासाठी वापरण्यात येतात. काय, तर ते धार्मिकांसाठी काही त्याचा उपयोग उपयोग होत नाही. नाही. तर वारकरी भवन ते धार्मिक कार्यक्रमासाठीच वापरलं गेलं पाहिजे की सगळ्याच कार्यक्रमांना दिलं पाहिजे? नाही, सर्वच कार्यक्रमाला दिलं पाहिजे, पण महत्वाचं जे आहे ते धार्मिक कार्यक्रमाला त्याला भर दिला पाहिजे. प्राधान्य धार्मिक प्राधान्य कार्यक्रमांना दिलं दिलं पाहिजे. पाहिजे. नाव वारकरी भवन ठेवलेलं, पण ते लग्न हे ते बर्थडे पार्टी ते त्याच्यासाठी ते वापरलं जातं. अच्छा. म्हणजे सामाजिक कार्यक्रमांसाठीच न वापरता सर्वसामान्यांसाठी पण ते खुलं आहे. खुलं आहे. हं. तर ते 24 तास खुलं असावं अशी आपली अपेक्षा आहे. हा, खुलं 24 तास असावं ते. एक CBD मधला असा प्रामुख्याने एक प्रश्न बघितलाय की महत्वाचे जे रस्ते आहेत त्यांचं डांबरीकरण होतं, परंतु अनेक अंतर्गत गल्ल्यांमधल्या डांबरीकरणाचा रस्त्यांचा प्रश्न हा कायम प्रलंबित आहे, खड्डे आहेत. तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि कशा पद्धतीने त्याचं निराकरण तुम्ही करणार आहात? रस्ते बनवल्यानंतर एक तर ते पावसाळ्याच्या टायमालाच बनवतात. हं, ते काही जास्त टिकत नाही. हं, आणि ते टिकल्यानंतर जे काही रस्ते बनवतात, नंतर परत त्याच्यात ठोकठाक करतात. हं. आणि मग ते राहूनच जातं तसं. त्याला रिपेअरिंग वगैरे होत नाही. त्याच्याने ते रस्ते अजून जास्त खराब होतात. तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आता या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचा स्पर्धक कोणाला मानता या निवडणुकीमध्ये? मीच माझा स्पर्धक आहे. तुम्हीच तुमचे स्पर्धक आहात. म्हणजे तुम्हाला इतर स्पर्धकांशी काही वाटत नाही. जनतेला काय आव्हान करताना तुम्ही? जनतेला हेच आवाहन करेन, की मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मला राजकारण खेळायचं नाहीये. मला एक समाजकारण करायचं आहे. तर मला थोडंसं ताकद द्या आणि निवडून आणा आणि तुमच्या सेवाचा मोका द्या. साबू डॅनियल साहेब तुमचे अगदी चांगले जवळचे मित्र होते.
त्यांच्या छत्रछायामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. तर ह्या निवडणुकीत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने बघताय? ते हवे होते का तुमच्या साथीला? त्यांच्याबरोबर एवढ्या वर्ष काम केलं, पण कधी असं जाणवलं नाही की इलेक्शन काय असतं. कारण ते सगळं बघायचे. आम्ही फक्त साईडला थांबायचो. पण ह्या वेळेस त्यांची कमी महसूस होते. ते असते तर कुठे काही एवढी धावपळ करावी लागलीच नसती. एवढं ज्ञान भेटलंच नसतं, की ते कसे करत होते, काय करत होते आता कळतंय. म्हणजे सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणं सोपं नाही. असं एका आपण बघतो की साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट होतं. हे गेल्यानंतर तुम्हाला अनुभव येत असेल प्रत्येक ठिकाणी होय, होय. जनतेमध्ये. तर साहेबांनंतर ज्या पद्धतीने साहेबांनी काम केलेलं होतं, तोच ठसा तुमच्या माध्यमातून लोक बघतायत का आता? होय, होय. जे त्यांनी काम केलं, तसंच काम सुरळीत चालू राहील, त्याची मी तुम्हाला गवाही देतो. साहेबांच्या बाबतीमध्ये आणि लोकांच्या बाबतीमध्ये साहेब फार भावनिक होते, असं बघितलं जातं, की विशेष करून रमाईनगरमध्ये, संभाजीनगरमध्ये या सगळ्या परिसरांमध्ये लोक तुमच्याकडे एक आशेच्या नजरेने बघतात आज. तर तिथल्या ज्या भक्कम सुविधा तिथं व्हायला हव्यात, त्या तुम्ही 100 दिवसांच्या आतमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल? 1001%. मला जर संधी भेटली, तर जेवढ्या लवकर होईल, ते सर्व काही मी सुरळीत करण्याचा प्रयत्न करेन. शैक्षणिक च्या बाबतीत तुमचा कसा निर्णय असेल? म्हणजे महापालिकेच्या शाळा तर इथं आहेत, परंतु त्यामध्ये आणखी काही सुविधांची भर पडावी असं तुम्हाला वाटतं का? शैक्षणिकमध्ये म्हटलं तर महानगरपालिकेच्या शाळा आहेत. थोडंसं तिथं पोरांना जरा व्यवस्थितरित्या चांगलं शिक्षण वगैरे भेटावं. बाकी प्रायव्हेटेशनमध्ये सगळं फी वगैरेचा मुद्दा येतो. आज एक गरीब वर्गामध्ये फी वगैरे आज एवढी झालेली आहे, की काही जण फी नसून भरल्यामुळे आज घरी बसलेले आहेत. त्यांची ताकद नाही फी भरायची. मग त्यांनी शिक्षणासाठी जावं कुठे? आता महानगरपालिकेच्यात शिक्षणासाठी जातात. पण वरच्या वर्गामध्ये जरी जायचं झालं, जसं कॉलेज येते, तर त्यांना फी वगैरे डोनेशन परवडत नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी सरकार मान्य शाळा वगैरे तर त्यांनी त्याच्यामध्ये सुविधा करून द्यावी. तरुणांसाठी आपली भूमिका काय असेल? तरुणांसाठी रोजगार हा महत्त्वाचा आहे. आज मुलगा जर मोठा झाल्यानंतर सगळ्या घराचा जिम्मेदार व्यक्ती बनतो. बरोबर. आज रोजगाराचा महत्त्वाचा मुद्दा आहे. 10, 12, 15,000 काय होत नाही. बरोबर. रोजगार हा सरकारी रोजगार तर आजकाल भेटतच नाही. बरोबर. तर सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो रोजगारीचा आहे. कारण जर 2 पैसे जर आले तर त्याच्याने परिवार चालणार आहे. तर रोजगाराचा प्रश्न फार गंभीर आहे. तर तो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला हाताळायचा आहे. CBDत असे अनेक प्रकल्प केले गेले, जसं की बघतो काही ठिकाणी भाजी मंडई उभ्या आहेत, महापालिकेच्या त्या निधीतनं झालेल्या आहेत, परंतु त्या आज कुठंतरी बंद अवस्थेत आहे. अशा अनेक ठिकाणं आहेत जी डेव्हलप झाली, परंतु बंद अवस्थेत आहे. त्या पुनर्जीवित करण्यासाठी आपण काय करणार? पुनर्जीवित करण्यासाठी आज सगळीकडे ते बनवून ठेवलेलं आहे. हं. पण तिथे त्यांना अजून वाटप केलेलं नाही. काही जागेवर वाटप केलेलं आहे. पण तरी सगळे इथे येऊन बसतात. हं. तर त्यांना कुठेतरी काहीतरी चांगलं लोकेशन किंवा सगळ्यांनाच एकत्र मंडई वगैरे करून देणं किंवा काय असं. पण हे सगळ्या जागेवर थोडं करून ठेवतात. हं. पण त्याचा काही उपयोग नाही. थोडक्यात ठोस निर्णय त्यांनी कुठं घेतलेले नाहीये. ठोस निर्णय घेतलेला नाही. पण आज भाजी मंडई वगैरे आहे तिथे. तर जिथे केलेलं ते तिथे जर त्यांना व्यवस्थितरित्या जागा वगैरे सगळ्या सुविधा दिल्या तर ते दिल्या तिथे पाहिजे. थांबते. म्हणजे फक्त बांधून ठेवलंय, परंतु ते ठेवलेलं आहे. जनतेसाठी खुलं केलं गेलं नाही आणि हक्काची जी लोक तिथं बसणार आहेत हं, त्यांच्या ताब्यात ते दिलं गेलं हं. नाही. मग अधून-मधून कसं आहे ते मग लोकं इथे तिथे जाऊन बसतात. हं. मग एक इथे बसला, मी तिथे का बसू? बरोबर आहे. त्याच्याने मग सगळेच त्या जागेवर तर सगळ्यांना धंदा झालाच पाहिजे. बरोबर आहे. व्यवसाय झाला पाहिजे. 4 जण तिथं बसणार आणि ते बाकी इथं बसणार, तर इथं असल्यानंतर तिथे गिराईकच जात नाही. जात नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते सगळे येऊन तिथं सेक्टर 4च्या इथेच बसतात. तर त्यांना ठोस अशी जर एक पर्टिक्युलर जागा दिली आणि सगळं काही केलं, की सांगितलं, की तिथल्या तिथं लोकं भाजी खरेदीसाठी जातील. आता पहिले एक प्रभागीय पद्धत होती, तर सहजासहजी लोकांपर्यंत जाणं सोपं होतं. आता प्रभागीय पद्धत आपल्या प्रभागामध्ये आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास सगळ्या वार्डामध्ये 4 प्रभागांची पद्धत आहे. आपला एकमेव वार्ड आहे ज्याच्यात 3 प्रभागांची पद्धत आहे. 26,000च्या वरती मतदार आपल्या वार्डामध्ये आहे. तर आता यांच्यापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य झालेलं आहे का तुम्हाला? किंवा नसेल नाही, झालं तर त्यांच्यासाठी तुम्ही काय निरोप द्याल?
हे प्रभाग जे रचना झालेली आहे ही पहिली वेळ आहे. हं, याच्यातलं कोणालाही काय त्याच्यातला माहिती नाही. हं. आणि वेळ कमी असल्याने सगळ्यांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. तरी जेवढा होता येईल तेवढा प्रयत्न केलेलाच आहे. कारण इथे बिल्डिंगी वगैरे सगळं घरोघरी फिरणं म्हणजे वेळ फार कमी असल्या कारणाने पोहोचता आलं नाही. हं. तर मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उभा आहे. जिथपर्यंत मी पोहोचलो नसन तर कृपा करून मला समजून घ्या आणि आपलं बहुमूल्य मत मला द्या. एवढी मी आपणास विनंती करतो. अनेक लोकांची इच्छा आहे की नानांना मतदान करायचं आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की या 3 मतदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकं कुठेतरी कन्फ्यूज आहे म्हणून? ह्या वेळेचा जो 3 मतदान करण्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे जे काय आहे, हं. हे लोक सगळे गोंधळलेले आहेत की कसं करायचं, काय करायला त्याच्यातलं कोणाला ज्ञान नाही. आता ह्या वेळेस पहिल्या निवडणुकीमध्ये घोळ होणारच. कारण लोकांना माहीत नाही. आता जे सुशिक्षित वगैरे आहेत ते करतील व्यवस्थित. पण ज्यांना त्याच्यातली काही माहीत नाही, वयस्कर आहेत, अनाडी आहेत, तर ते थोडे कन्फ्युजन होणारच आणि 3 मतदान करणं हे कंपल्सरी आहे. तरुण मंडळांसाठी म्हणजे जसे गणेशोत्सवाची मंडळे असतील, शिवजयंतीची मंडळं असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची मंडळं असतील, असे उत्सव साजरे होतात शिवडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती. तर त्यांच्याकडं त्या उत्सवांकडे तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघतात? तो उत्सव जो आहे तो सगळे मित्रमंडळी, सगळे परिवार, सगळे जनता एकत्र येते. हा उत्सव साजरा होतो. सगळ्यांची एक दुसऱ्यांची ओळख होते. मिळून मिसळून हे जे कार्यक्रम होतात त्याच्याने आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आणि हे जे आहे हे उत्सव जे लोकमान्य टिळकांनी वगैरे चालू केलेलं आहे, सगळे जनता एकत्र येऊन काहीतरी चांगलं घडावं त्यासाठी आहे. आणि हे उपक्रम चांगल्या प्रकारे आहे. शिवडीच्या जनतेला काय आव्हान असेल तुमचं? बीडच्या जनतेला आव्हान हेच असेल, माझ्या बाबतीत मी सांगतो, मी एक साधारण व्यक्ती आहे. मला एक संधी द्यावी आणि मग संधी द्या त्याचं मी जरूर सोनं करेन आणि आपल्या सेवेशी 24 तास हजर राहीन. प्रस्थापित लोक आपल्या विरोधात उभी आहे. पैशानं भक्कम असणारी लोक आपल्या विरोधात उभी आहे. अनेक वर्षांची सत्ता भोगलेली लोक आपल्या विरोधात उभी आहेत. तुम्हाला कशा पद्धतीने वाटतं की आपला विजय सुकर आहे? सगळ्या गोष्टी अडचणी असतात. हा हार जीतचा खेळ आहे. पण मला त्याचं काही वाटत नाही. माझ्यावर ज्यांना विश्वास आहे ते माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहतील. एवढा मला विश्वास आहे. आणि ज्या पद्धतीनं आता विरोधक निवडणुकीला सामोरं जात आहे, तर त्यांची पद्धत आणि तुमची पद्धत फार वेगळी आहे. जनतेमधनं या पद्धतीला स्वीकारलं सुद्धा जात आहे. असं कुठं जाणवतंय का विरोधकांना कुठंतरी पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणून ती त्यांची पातळी सोडून वागतायत म्हणून? मी माझं काम करीत आहे. आता त्यांना काय वाटतं काय नाही ते त्यांनाच माहिती आहे. आता आमच्याकडे एवढा वेळ नाही की ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती घेणं. आम्ही आमच्या वेगाने पुढे निघत आहे. त्याच्यानंतर आता बघूया काय होतंय ते. सीबीडीच्या विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाची ठोस भूमिका काय असेल? आणि सीबीडीचा राजा हा तुमचा पाठीचा कणा समजला जातो. राजावरती तुमचा प्रचंड विश्वास आहे. राजाची तुम्ही सेवा सुद्धा केली आहे. तर त्या राजाच्या चरणी काय मागणं असेल तुमचं? शिवडीच्या राजाला हेच माझं मागणं असेल की देवा एक संधी दे आणि आता पॅनल सिस्टम असल्या कारणाने पूर्ण सीबीडी आहे. त्याच्यामुळे पूर्ण प्रभागामध्ये आपण लक्षही ठेवू शकतो. तर फक्त एवढीच एक बाप्पाकडे मागणं आहे की मला एक संधी भेटावी आणि एक सेवा करण्याचा मोका यावा. निवडणूक मतदान 15 तारखेला आहे. निकाल 16 तारखेला आहे. हा 15 दिवसांचा कालावधी तुमच्या अख्ख्या सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेलात. पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींना सामोरे गेलात. राजकारणाच्या पलीकडचे नाना आणि राजकारणात आल्यानंतर किती फरक होता या सगळ्या गोष्टींमध्ये? म्हणजे काही समजलंच नाही ते. म्हणजे कधी असं जाणवलंच नाही. म्हणजे एकदम प्रेशर कसं काय करू कधी असं निवडणुकीचा त्याच्या सामोरे गेलोच नव्हतो आणि कधी असे साबूसाहेब असल्या कारणाने कधी हे सगळ्या गोष्टीत आपण लक्षही घातलं नव्हतं.
पण आता जाणवतंय की काय प्रेशर असतं, कसं करावं लागतं, कशा भेटीगाठी होतात, कशी माणसं भेटतात, काय ह्याचा सगळा अभ्यास ह्या 15 दिवसात एवढा झाला की पहिलं एक साधारण कार्यकर्ता किंवा साधारण एक व्यक्ती म्हणून होतो. पण आता पॉवर ज्या होता. पद्धतीने मी सगळं बघतोय, हं. तर राजकारण हे साध्या माणसाचं काम नाही. त्याच्यासाठी माणूस कणखर, निब्बर आणि काय म्हणतात त्याला, निगरगट्ट काळजाचा लागतो. निगरकट्ट काळजाचा पाहिजे. त्याला मन काळीज हलकं बारीक ठेवून चालणार नाही, सरळ प्रेमळ काळज, ठेवून प्रेमळ चालणार नाही. ठेवून चालत नाही. याच्यामध्ये कठोर असणं गरजेचं आहे. कारण आताच्या ज्या परिस्थितीच्या सामोरं जावं लागतं सगळं. बरोबर, म्हणजे आज पहिलं कसं, आता प्रभाग असल्या कारणानं पूर्ण CBDच आहे. बरोबर, पहिले ते वॉर्ड होते तर एक एक एरिया सांभाळायचा तो छोटा होता आणि ते बरोबर, एकदम हे होतं. पण बरोबर. आज पहिलीच वेळ आहे आणि आपली, त्याच्यामुळे हा जो पूर्ण प्रभाग आहे हा सांभाळणं आणि सगळे व्यक्ती भेटणं, सगळ्यांचे मनं जाणणं फार कठीण होऊन जातं. आणि तुमचा हा जो प्रभाग आहे तो फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रभागामध्ये जवळपास सर्व समाजाचे लोक राहतात. सर्व समाजाचे लोक इथं वावरतात. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हा विविधतेनं नटलेला तुमचा प्रभाग आहे. अनेक मोठमोठी सरकारी कार्यालय सुद्धा या प्रभागांमध्ये. तर ज्या पद्धतीने या प्रभागाचा विकास अनेक वर्षांमध्ये व्हायला पाहिजे होता, तो झालाय का? अनेक वर्षांमध्ये आता प्रभाग आपले CBD हा जो आहे छोटासा भाग आहे. इथे सगळे रोज उठून एक दुसऱ्याला भेटतच राहतात. हं, पण ज्या पद्धतीने सुशोभीकरण हे ते पाहिजे त्या पद्धतीने कामं होतात, पण त्याचं मेंटेनन्स होत नाही. त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं. तर एवढं जर आहे तर सुशोभीकरणाचं, जसं वाशी सेक्टर 17 वगैरे बघितलं, लाईटीचे पोल हे ते सगळे तिथले स्थानिकांनी व्यवस्थित केलेले आहे. इथे हा ॲज इट इज आहे तसंच. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही करता, त्या गोष्टीसाठी तुम्ही त्याचा पाठपुरावा करून किंवा त्याला स्वच्छता वगैरे हे ते करून तसं केलं तर ते व्यवस्थित राहील. पण एकदा काम केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून सोडल्यानंतर नाही चालत. ही निवडणूक जनतेने मनावर घेतली. खूप टायमाने आल्यानंतर आता जनतेने मनावर घ्यायलाच पाहिजे. कारण आता हे मला वाटतं 9 एक वर्षानंतरचं 10 वर्ष, बरोबर 9-10 आहे. वर्ष झाले असेल. हं, कारण निवडणुका झाल्याच नाहीत. हं, आणि ही आता निवडणूक जी आलेली आणि ही फर्स्ट टाइम आलेली प्रभाग, जसे 3 प्रभाग हं, वगैरे. हं, तर पहिली वेळच आल्या कारणाने सगळ्यांनाही लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांनाही त्रास देत आहेत, पण पर्याय नाही. हं, लोकांना प्रत्यक्षात भेटण्यासाठी जातात. हं. तर त्याच्यामुळं लोकही त्रासलेले आहेत. पण लोक घेतील डोक्यात. हे राजकारण सोडून मी असं विचारतो, राजकारण सोडून अनेक प्रश्न विचारतो तुम्हाला, की गेल्या अनेक वर्ष समाजकारणात तुम्ही काम केलंय. अनेक किस्से ऐकलेत. ते बोला. अनेक किस्से ऐकलेत, प्रचंड किस्से ऐकलेत. म्हणजे अक्षरशः गप्पा मारत बसलो तर संध्याकाळ होईल, पण हे मुद्दे संपायचे नाही. आपल्याला निवडणुकीच्या रणधुमाळीला परत उतरायला जायचंय. बोला. तर असा एखादा प्रसंग, की जो आजही लक्षात राहतो, आजही विस्मरणातनं जात नाही. पण त्याने तुमची एक नाना खासियत बघितली आहे, की तुम्ही केलं का तिथे सोडून देता. की घेऊन लगेच गावभर वाटत फिरत नाही, की मी हे केलं, मी हे केलं. हे तुमच्या स्वभावात आजपर्यंत बघितलं नाही. लोकही सांगतात, की नानाने कुठं आजपर्यंत हे जाऊन सांगितलं नाही. नानाने एक या, हे केलं आणि दुसरीकडे जाऊन सांगितलं. जे केलं ते तुमच्याजवळच राहतं. अक्षरशः घरी सुद्धा बाहेरून कळतं, नानाने असं असं चांगलं काम केलंय. नाना कधी येऊन सांगत नाही, मी असं केलं, मग आज असं असं, किंवा स्वतःचं कौतुक करत नाही. तर तुमच्या आठवणीतला असा कुठला किस्सा आहे का, की जो आज सुद्धा विस्मरणातून जात नाही आणि तुम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, की माझ्याकडून ते झालं, माझा भगवंत ते बघतोय. असा कुठं तुम्हाला प्रसंग आठवतो का, एखादा प्रसंग की जो फार गंभीर होता? करोना काळामध्ये जेव्हा करोनाला सुरुवात झाली, तेव्हा कळलं नाही. हळूहळू पेशंट वाढत चालले. पेशंट वाढत चालल्यानंतर लोक घाबरायला लागले. तर त्या काळामध्ये आम्ही आमचे मित्र 24 तास, 8 तास, 16 तास बाहेरच असायचो. त्या टायमामध्ये ऑक्सिजन बेड भेटायचे नाही. काही काही लोक तर ॲम्ब्युलन्समध्ये बिना ऑक्सिजनचे जीवन गमावले. म्हणजे असे एक, म्हणजे गोष्टी घडत होत्या की नवरा बायकोपासून लांब पळत होता, मुलगा बापापासून लांब पळत होता. म्हणजे एक दुसऱ्याला एवढे घाबरत होते. म्हणजे कुठल्या हॉस्पिटलला इकडे तिकडे जागा उपलब्ध नसायची आणि एवढे तळमळीने लोक गयावया करायची. म्हणजे तो जो
काळ होता तो काळ एवढा बेकार होता. आम्ही बाहेरच असायचो आमचे मित्रमंडळी वगैरे. ते सॅनिटाईज काय हे ते अंगाला चोळायचं, घाबरायचं, भीती आपल्याला असायची की घरी आपला परिवार आहे. पण तो एक असा माहोल झाला होता की म्हणजे कधी काय होईल काय नाही कळत नव्हतं. पण लोकांनाही त्या लोकांचा त्रास भगवत नव्हता. आणि दवाखान्यांमध्ये जागा नाही, जागा आहे तर ऑक्सिजन नाही. आणि म्हणजे काही काही जी व्यक्ती आहे ती आमच्या समोर गाडीमध्येच त्यांनी जीव गमावला, का तर ऑक्सिजन नाही, बेड नसल्या कारणाने. तो जो काळ होता तो काळ अविस्मरणीय आहे आणि तो मनातनं जाणार नाही. त्या टायमाला इंजेक्शन भेटायचे नाही, किती किती लांब जावं लागायचं. लोक अक्षरशः गयावया करायची, रडायची, ते बघून कळायचं नाही काय. नुसते घाबरायचे, असे दहशत झाली होती त्याची की लोक काय करून काय नाही लोकांना कळायचं नाही. की नुसतं म्हणजे तो वातावरण बघून अजूनही अंगावर काटा येतं, डोळ्यात पाणी येतं. आता जवळपास आज प्रचाराची सांगता होणार आहे. प्रचाराच्या सांगतेनंतर निवडणुकीला सामोरं जात असताना आता फक्त मतदानाची प्रक्रिया बाकी शिल्लक राहिलेली आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जनतेला आव्हान करावं की मतदान करायला किमान घराच्या बाहेर पडा. माझं आपणास विनंती आहे की पैशाच्या मोहाला बळी पडू नका. सच्चा व्यक्तीस, जो कोणी व्यक्ती तुम्हाला चांगला वाटत असेल त्याला मतदान करा, पण पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. आजपर्यंत तुम्ही मला हाक दिली, मी तुमच्या हाकेला साथ दिली. आता मला तुमची गरज आहे, मी तुम्हाला हाक देतो, तुम्ही मला साथ द्या. माझा हा राजकारण पिंड नाही आहे, पण मला एक संधी द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं करेन आणि तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध राहील. नाना कालही तुमच्या सोबत होता, आजही तुमच्या सोबत आहे. निवडणुकीचा निकाल काही असेल, पण नाना सदैव तुमच्या सोबत राहील. मी सेक्टर 2ला राहतो. पहिलं माझं कुटुंब सेक्टर 2 होतं. आता हा प्रवास झाल्या कारणाने पूर्ण CBD माझं कुटुंब झालेलं आहे. आणि तुम्ही नानाला कधीही आवाज द्या, नाना तुमच्यासाठी 24 तास मध्ये कधीही आवाज द्या, उपलब्ध राहील. हे निवडणुकीपुरतं मी बोलत नाही. हे एक मी तुम्हाला सांगतो, नाना पहिलाही तसा होता आणि आताही तसा आहे.